ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। राज्यामधल्या रिक्षांचे परवाने आजपासून स्थगित करण्यात आलेत। आता सर्रास रिक्षाचे परवाने मिळणार नाहीत। केंद्रीय वाहतूक मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केल्याच्या नंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलाय। मंत्रिमंडळामध्ये चर्चा केल्याच्या नंतर एसओपी तयार करून पुन्हा परवाने दिले जाणार आहेत। मात्र तोपर्यंत परवाने दिले जाणार नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। प्रताप सरनाईक आहेत। अनेक वर्षापासून राज्यामध्ये रिक्षाचे परवाने खुले केले गेले होते, परंतु अनेक संघटनांनी रिक्षा असोसिएशननी मागणी केली होती की रिक्षांच्या संख्या जास्त झाल्या त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो। त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की वाहतुकीची समस्या प्रत्येक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या रिक्षांमुळे होते आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून काही पर्यावरणवादी लोकांनी सुद्धा मागणी केली होती आणि त्यामुळे आम्ही सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत होतो, परंतु केंद्र शासनाची परवानगी नसल्याकारणाने आम्ही बंदी घालू शकत नव्हतो। परंतु मी स्वतः केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तराच्या अनुषंगाने त्यांनी ते निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिले आणि त्यामुळे आज आरटीओच्या आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे जेवढे काही परवाने म्हणजे 14 लाख परवाने आतापर्यंत दिले गेले होते, आज म्हणजे 9 मार्च पासून सर्व नवीन देण्याचे जे परवाने त्याला स्थगिती देण्यात आली आणि त्यामुळे भविष्यामध्ये गोरगरिबांना मिळावे म्हणजे खरोखर बेरोजगार आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांची पोरं आहे त्यांना एक उदरनिर्वाहाचं दुसरा साधन काहीतरी व्हावं, सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना काहीतरी व्यवसायासाठी साधन मिळावं, ह्या दृष्टीने सुद्धा काही उपाययोजना करतायत का याचा आम्ही विचार करतो आणि त्या माध्यमातून एक एसओपी निर्माण करतोय। त्या एसओपीच्या आधारे आम्ही एक प्रस्ताव जो आहे तो कॅबिनेटकडे सादर करणार आहोत आणि कॅबिनेटने जो निर्णय घेईल त्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा मुंबई। पिंपरी चिंचवडमधल्या एका तरुणीसोबत धक्कादायक असा प्रकार घडलाय। 2019 ची मिस इंडिया अर्थ या स्पर्धेमधली सुंदरी सायली सुर्वे या तरुणीनं 10 वर्षांनी